नाशिकचे हेमंत गोडसे आणि हिंगोलीचे हेमंत पाटील वरच्या निवासस्थानी दाखल. मुख्यमंत्री शिंदेंसोबत बैठक सुरू. नाशिकची जागा सोडल्यास सेनेची ताकद कमी होईल, सेना नेत्यांचा सूर. उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यानं घेतली उद्धव ठाकरेंची भेट, तर बावनकुळेंकडून समजूत काढण्याचा प्रयत्न. महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला लोकसभेच्या 14 जागा मिळणार, पण उमेदवार निश्चित करताना विश्वासात घेण्याची भाजपची अट. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र. महाराष्ट्र भाजप प्रभारी दिनेश शर्मांचं सूचक विधान. तर फडणवीसच राज्य भाजपचं नेतृत्व करतात, वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, शिरसाटांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा विदर्भातून महाराष्ट्रातील प्रचार सुरू करणार. अमित शहा 6 एप्रिल तर पंतप्रधान मोदी 10 आणि 14 एप्रिलला सभा घेणार. अकोल्याच्या जागेवरून अद्यापही मवियात संभ्रम कायम. अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांना सोडू, जितेंद्र आव्हाडांचं विधान. उद्धव ठाकरेंची मानसिक स्थिती बिघडली. लोकसभेनंतर त्यांच्याकडे 10 आमदारही राहणार नाहीत, नारायण राणेंची टीका. रामदास कदमांचे 12 ते 13 घोटाळे उघड करणार. आमदार अनिल परब यांचा घणाघात. तर खेडमधील नगरपालिकेचा भूखंड कदमांनी लाटल्याचा आरोप. कुठले बटन दाबलं तरी मत कमळालाच मिळतं. हिंमत असेल तर भाजपनं ईव्हीएम काढून निवडणूक घ्यावी, संजय राऊतांचं भाजपला पुन्हा आव्हान. आणि राज्यातील तापमानाचा पारा 40 अंशांच्या पर. नागपुरात तापमान 41 अंशांवर, तर पुणे आणि कोल्हापुरातही सूर्याचा प्रकोप.